विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आज आपण आता नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। यापूर्वी आपण डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे। आपण ही त्याचा सराव करून चांगल्या प्रकारे त्या प्रकरणावर कमांड मिळवायचा आहे। आणि या पुढचं महत्त्वाचं प्रकरण आपल्या टेक्स्टबुकनुसार बिल ऑफ एक्सचेंज होतं, परंतु बिल ऑफ एक्सचेंजला वगळून हे महत्त्वाचं पेपर पॅटर्ननुसार इश्यू ऑफ शेअर, त्यानंतर ॲनालिसिस आणि मग बिल ऑफ एक्सचेंज कदाचित हा ऑरमध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणून त्याला मी नंतर ठेवलेला आहे। म्हणून इश्यू ऑफ शेअर्स या प्रकरणावर आता आपण अभ्यास करणार आहोत। याचं नाव आहे कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर्स। कारण पूर्वीच्या पुस्तकामध्ये कंपनी अकाउंट दोन टाईपमध्ये दिले होते आपल्याला, कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर आणि कंपनी अकाउंट इश्यू ऑफ डिबेंचर अशा प्रकारे दिलं होतं। पण आताच्या पुस्तकात तशा प्रकारे नाही, कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर्स अशा प्रकारे हे प्रकरण आहे। मित्रांनो, इश्यू ऑफ शेअर्स हे पाहण्यापूर्वी आपल्याला औद्योगिक जगतातील क्रांती कशा प्रकारे घडून आली, उद्योगाची सुरुवात कशी झाली आणि आज उद्योग कोणत्या उच्चांकावर गेलेला आहे हे थोडक्यात आपल्याला पाहणं आवश्यक आहे। सुरुवातीचा सर्वात जुना आणि महत्त्वाचा व्यवसाय प्रकार आपण ओशियममध्ये पाहता टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, म्हणजे व्यवसाय संघटनांचे प्रकार, ज्यामध्ये सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह सेक्शन, पब्लिक सेक्टर आणि कंपनी अशा प्रकारे व्यावसायिक क्षेत्र हे विकसित होत गेलो। सुरुवातीला सोल ट्रेडिंग कन्सर्न, ज्याला एकल व्यापारी संस्था म्हणतो आपण, ही सर्वात प्रचलित संस्था होती आणि आजही आहे। तिचं अस्तित्व कधीही संपुष्टात येणार नाही, पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि अद्यावतपर्यंत ती चालत राहणार आहे, कारण महत्त्वाची संघटना ती आहे। परंतु या संघटनेचं एक मर्यादा अशा प्रकारची आहे की संघटनेचं स्वरूप मात्र अतिशय लहान आहे आणि स्वरूप लहान असल्यामुळं भांडवल पुरवठा देखील लहान असतो। मॅनेजमेंट करण्याची त्या सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या मालकाची क्षमता देखील कमी असते आणि त्यामुळं व्यवसायाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात करता येत नाही। कारण भांडवल हे अतिशय महत्त्वाचं आहे व्यवसायामध्ये। असं म्हटलं जातं, मानवी शरीरामध्ये रक्ताचं जे महत्त्व आहे ते व्यवसायामध्ये भांडवलाचं आहे। कारण मानवी शरीरामध्ये पुरेसं आणि शुद्ध रक्त सळसळत राहिलं असेल, अभिसरण व्यवस्थित होत असेल, तर ते शरीर ठणठणीत राहतं, टणटणीत राहतं, चैतन्यमय राहतं, निरोगी राहतं, निरामय राहतं। तशा प्रकारे व्यवसायामध्ये देखील पुरेसा पैसा असेल, वेळेवर पुरवठा होत असेल, अर्थात कामगारांना पगार, कर्मचाऱ्यांना पगार, कच्चा माल पुरवठा करणाऱ्या सप्लायरना त्यांचे पैसे परतफेड करणे, जिथून लोन काढलेलं आहे त्याचे व्याजाचे हप्ते भरणे, मुदलाचे हप्ते भरणे, हे वेळेवर सर्व जर होत असेल तर व्यवसाय हा सुरळीतरित्या अतिशय व्यवस्थित नदीचा प्रवाह जसा चालतो न रुकता तशा प्रकारे व्यवसाय व्यवस्थित चालू शकतो। म्हणून भांडवलाला अतिशय महत्त्व आहे। म्हणजे एकल व्यापारी संस्थेची केवळ नेमकी हीच मर्यादा होती की भांडवल हा एकटा पुरवत असल्यामुळं प्रचंड प्रमाणात भांडवल पुरविणं त्याला शक्य नव्हतं। म्हणून त्यातून एक पुन्हा अशी कल्पना निर्माण झाली की मग 102 भले, अशा अर्थाने मग जेव्हा एकाच व्यावसायिकाने दुसरा एखादा व्यावसायिक आपल्याशी जोडून घेतला,
म्हणजे आपला मुलगा हाताला आला, कामाला घेतला, एखाद्या मित्राला आपल्या आणि सहभागी करून घेतलं, किंवा पाहुण्याला सहभागी करून घेतलं, एखाद्या भांडवलदाराला सहभागी करून घेतलं. सहभागी करून घेतल्यानंतर एकल व्यापारापेक्षा हे दोन एकत्रित येऊन भागीदारी संस्था या दुसऱ्या व्यवसाय संघटनाची स्थापना झाली. हा संघटन प्रकार विकसित झाला, अस्तित्वात आला. म्हणजे एकल व्यापारापेक्षा आता भागीदारीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवठा करणे शक्य आहे. कारण एकापेक्षा दोन माणसं जास्त असल्यामुळं दोघांकडून भांडवलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. परंतु तेही भांडवल पुरवठा पर्सनली म्हणजे स्वतः वैयक्तिकरित्या ते पुरवठा करत असल्यामुळं प्रचंड प्रमाणात, त्याला प्रचंड हा शब्द लागू होता, असा प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा व्यवसायाचा जर विकास करावयाचा असेल, आपल्याला देशाला पुरेल एवढं उत्पादन करायचं आहे, नव्हे तर देशाला पुरवून पुन्हा निर्यात आपल्या उत्पादनाची व्हावी, अशा प्रकारचा जर विकासाची अपेक्षा असेल तर ह्या एकट्या दुकट्या भागीदारांना मात्र मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवणे शक्य नाही. भागीदारीमध्ये मात्र मर्यादा दिलेली आहे, किमान 2 आणि जास्तीत जास्त 50, काही क्षेत्रामध्ये 20, काही क्षेत्रामध्ये 10, अशा प्रकारे भागीदारी कायद्याप्रमाणे विशिष्ट प्रकारच्या त्या ठिकाणी वर्गवारी करण्यात आलेली आहे. परंतु किती झाली तरी या ठिकाणी भांडवल पुरवठादारांची, भागीदारांची मर्यादित संख्या असल्यामुळे भांडवलाचा पुरवठा देखील मर्यादित होत जाणार आहे. व्यवस्थापन कौशल्याचा या ठिकाणी अभाव निर्माण होणार आहे. पुन्हा इथं ते अनेक प्रकारच्या मर्यादा या विकसित जगाच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर येत असल्यामुळं पुन्हा एकदा या भागीदारीपेक्षा आणखी एक वेगळी कुठली तरी संस्था आपल्याला निर्माण करता येईल का, जेणेकरून आपल्याला या मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे फायदे मिळवता येतील, प्रचंड प्रमाणात उत्पादन करून विक्री करून मोठ्या प्रमाणातला नफा आपल्याला मिळवता येईल का, अशा प्रकारच्या विचारातून, अशा प्रकारच्या चिंतन मंथनातून कंपनी हा प्रकार निर्माण झाला. मित्रांनो, कंपनी हा कशा प्रकारचा, कोणाच्या तरी एकाच्या मनातून अशा प्रकारचा विचार निर्माण होतो की आपण एखादी कंपनी काढावी. कंपनी काढावी म्हणजे 10-5 लोक एकत्रित यायचं आणि कंपनी कायद्यानुसार तिचं रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन करून भांडवल मात्र समाजाकडून मिळवायचं, सर्व देशातील लोकांकडून मिळवायचं. म्हणजे हजारो हाताने भांडवल पुरवठा करून घ्यायचा, मग मात्र भांडवला प्रचंड प्रमाणात गोळा होऊ शकतो. कारण एका हातापेक्षा, 2 हातापेक्षा, 20 हातापेक्षा आनंद हाताने दिलेलं जे भांडवल आहे ते भांडवल मात्र प्रचंड प्रमाणात गोळा होऊ शकतं. आणि त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे, मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री खरेदी करून यंत्राच्याद्वारे उत्पादन करण्याचे आणि जास्तीत जास्त नफा मिळविण्याचे फायदे आपल्याला मिळवता येतात. म्हणून ही कंपनी नावाची संस्था अस्तित्वात आली. हा सर्वात महत्त्वाचा एक औद्योगिक क्रांतीचा हा टप्पा समजायला काही हरकत नाही. इथेच औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणात झाली आणि प्रचंड प्रमाणात उत्पादन करण्याची लालसा उद्योजकामध्ये निर्माण झाली आणि ते शक्य देखील झालं. ही कल्पना अस्तित्वात सुद्धा आली की लोकांकडून भांडवल मिळवायचं आणि भांडवल एकदा मोठ्या प्रमाणात आपल्याजवळ गोळा झाला म्हणजे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला फोफावता येतो, विकास करता येतो. अनेक प्रकारच्या क्लृप्त्या, अनेक प्रकारची विकसित साधनं आपल्याला उपलब्ध करून घेता येतात. व्यवस्थापन कौशल्य असलेले चतुर लोक, व्यवसायाची दूरदृष्टी असणाऱ्या लोकांना देखील आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या कंपनीत काम देऊन त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्या कार्यक्षमतेचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून प्रचंड नफा मिळवता येतो. या विचारातून कंपनी नावाची संकल्पना ही निर्माण झालेली आहे. मित्रांनो, मग ही कंपनी काय करत असते तर कंपनीचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे समाजाकडून भांडवल मिळवायचं आहे आपल्याला. म्हणून समाजाकडून भांडवल कशा प्रकारे मिळवलं जातं हे यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि हे भांडवल मिळवलं जात असतानाची प्रक्रिया हे अकाउंटिंग सिस्टीममध्ये कशा प्रकारे बसते हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. तर इश्यू ऑफ शेअर याला मराठीतून भागाचे निर्गमन असं म्हणत असतात. शेअर म्हणजे भाग. आता शेअर आपण थोडं क्रमशः पाहूया. आता या ठिकाणी पहिला मुद्दा आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिला की एकल व्यापारीला मर्यादा होत्या म्हणून भागीदारी संस्था स्थापन झाली आणि भागीदारीच्या संस्था मर्यादा मोडून काढण्यासाठी कंपनी पुन्हा अस्तित्वात आलेली आहे. आता कंपनी ही पूर्णतः निर्दोष आहे असं म्हणता येणार नाही.
काही तिलाही मर्यादा असतील, परंतु या दोन्हीपेक्षा कंपनी नावाचा हा व्यवसाय संघटन प्रकार मोठ्या प्रमाणात जगतामध्ये, औद्योगिक जगतामध्ये यशस्वी झालेला आहे एवढा मात्र खरा. हा कशा प्रकारे खरा यशस्वी झालेला आहे? त्याच्या भांडवलाच्या जोरावर. मग हे भांडवल कशा प्रकारे उभा केलं जात असतं? तर समाजाला भागाची विक्री केली जात असते, शेअर्सची विक्री केली जात असते. तर शेअर्स म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला मीनिंग ऑफ शेअर्स. भाग म्हणजे काय? भाग म्हणजे कंपनीच्या एकूण भाग भांडवलाचा एक हिस्सा. शेअर ऑफ टोटल कॅपिटल ऑफ शेअर कॅपिटल ऑफ कंपनी. कंपनीच्या एकूण भाग भांडवलाचा एक छोटासा हिस्सा म्हणजे त्याला आपण भाग म्हणू. आता छोटासा हिस्सा म्हणजे कशा प्रकार? कंपनीचं भांडवल हे वेगवेगळ्या भागामध्ये, छोट्या छोट्या भागामध्ये विभागलं जातं. कशा रीतीने पहा, कंपनी काय करत असते? उदाहरणार्थ समजा कंपनीने आपल्या कंपनीचं भांडवल उभारण्यासाठी 10,000 शेअर्स हे समाजाला विकायचे आहेत. प्रत्येकाची किंमत ही 100 रुपये आहे असं ठरवलेलं आहे. म्हणजे पहा, एकूण 10,000 भाग आहेत आणि प्रत्येक भागाची किंमत आहे 100 रुपये. म्हणजे प्रत्येक भाग 100 रुपयाला विकला तर किती रुपये भांडवल त्या ठिकाणी तयार होईल? पहा, 10 लक्ष भांडवल या ठिकाणी तयार होईल. पहा, 10,000ला 100ने आपण गुणाकार केला, 10 लक्ष भांडवल उभारलं जाईल. म्हणजे आता कंपनीचं एकूण शेअर कॅपिटल किती आहे? 10 लक्ष. आणि एका भागाची किंमत किती आहे? 100. समजा एखाद्या व्यक्तीनं माझ्यासारख्या एकच भाग खरेदी केला तर त्याला कंपनीला 100 रुपये द्यावे लागतात. मग तो त्या कंपनीत 10 लाखापैकी फक्त 100 रुपये भांडवलाचा मालक आहे. या 100 रुपये भांडवलाच्या आधारावर तो कंपनीचा मालक समजला जातो. म्हणजे 10 लाखामध्ये त्याचा हिस्सा फक्त 100 रुपये, एक भाग. म्हणजे संपूर्ण भांडवलाचा एक हिस्सा, छोटासा हिस्सा म्हणजेच शेअर्स म्हणतात, त्याला भाग म्हणतात. आपण भाग हा मराठीतून शब्द चांगला समजू शकतो, त्याला हिस्सा देखील आपल्याला म्हणता येतो, त्याला शेअर म्हणतात. असा एक एक शेअर मिळून हजारो लाखो शेअर्स त्या ठिकाणी कंपनी आपापल्या रिक्वायरमेंट प्रमाणे बाजारात विकू शकते, समाजाला विकू शकते आणि भांडवल गोळा करू शकते. याला शेअर म्हणतात. यानंतर आपल्याला बघायचं आहे ते शेअर कॅपिटल. मीनिंग ऑफ शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल म्हणजे अशा प्रकारचं कॅपिटल की कंपनी शेअरची बाजारात विक्री करून जे भांडवल गोळा करते त्याला शेअर कॅपिटल म्हणतो आपण. म्हणजे भागाच्या विक्रीतून उभारलेलं भांडवल म्हणजे शेअर कॅपिटल, भाग भांडवल असं त्याला आपण म्हणतो आपण. आतापर्यंत एकल व्यापारी स्वतःच्या पदरून पैसे देत होता, भागीदार आपल्या स्वतःच्या पदरून पैसे देत होते, व्यवसायाला पुरवत होते भांडवल. पण या ठिकाणी मात्र हे संचालक मंडळ किंवा कंपनी समाजाकडून गोळा करते भांडवल. आणि समाजाकडून जे संपूर्ण भागाच्या विक्रीतून जे उभारलेलं भांडवल आहे एकूण, त्यालाच आपण शेअर कॅपिटल म्हणतो, भाग भांडवल म्हणतो. इथं भांडवल का म्हटलं जात नाही आणि भाग भांडवल का म्हटलं जातं? कारण या संपूर्ण भांडवल कोणाच्याही एकाच्या मालकीचं नसतं. कोणाच्या एकाच्या मालकीचं नसतं, तर ते हजारो लोकांच्या मालकीचं असतं. पहा, लक्षात ठेवा, 10,000 भाग आपण विक्रीला काढलेले आहेत, पण 10,000 भाग कोणीही एकटाच खरेदी करणार नाही. कोणी 2,000 करेल, कोणी 1,000 करेल, कोणी 500 करेल, कोणी 100 करेल. असे सगळे मिळून थोडे 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 भाग खरेदी केतील आणि कंपनीचे 10,000 भाग विकले जातील. आणि त्याद्वारे जे भांडवल गोळा केलं जातं त्याला एकूण भांडवलाला आपण शेअर कॅपिटल किंवा भाग भांडवल म्हणतो. कारण यामध्ये प्रत्येकाचा थोडा 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 भाग आहे, हिस्सा आहे, शेअर आहे, म्हणून याला शेअर कॅपिटल असं म्हटलं जात असतं. कोणाचे संचालक मंडळ जरी कंपनीचा कारभार
कारभार पाहत असलं, कंपनी नावानं जी काही कंपनी एका नावानं चालत असेल, व्यवस्थापन एका विशिष्ट ग्रुपकडून समूहाकडून जरी चालवत असलं तरी त्या कंपनीत गुंतलेलं जे भांडवल आहे ते मात्र ते केवळ संचालक मंडळाचं नसतं किंवा संचालक मंडळाच्या अध्यक्षाचं नसतं ना सेक्रेटरीचं नसतं, तर संपूर्ण समाजाचं भांडवल असतं. ज्यांनी ज्यांनी असे भाग खरेदी केलेले आहेत त्यांचा हिस्सा त्यामध्ये असतो, म्हणून ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. संचालक मंडळावरचे हे संचालक मालक नसतात. मालक असतात ते भाग खरेदी करणारे. संचालकांना फक्त दैनंदिन व्यवस्थापन निर्णय घेण्याची प्रक्रिया अशासाठी ते त्या ठिकाणी संचालक मंडळ कार्यकारी मंडळ नियुक्त केलं जातं. त्यांच्यापैकी काही लोक भागधारक असावे लागतातच, काही त्यातले मालक असतातच, कारण मालकासंबंधीचे हितसंबंध त्यामध्ये गुंतल्याशिवाय ते संचालक देखील आपल्या कंपनीचा कारभार चांगल्या प्रकारे करणार नाहीत, नाहीतर स्वार्थासाठी त्याचा उपयोग करून घेतील. म्हणून ते देखील त्या ठिकाणी शेअर होल्डर असतात, भाग खरेदी करणारे असतातच, ते सुद्धा मालक काही अंशी असतातच. म्हणून शेअर कॅपिटल म्हणजे भाग भांडवल, कारण हे भांडवल एकाच कोणाच्याही मालकीचं नसून छोट्या 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 भागामध्ये विभागलेलं असतं, म्हणून याला भाग भांडवल असं म्हटलं जात असतं, शेअर कॅपिटल असं म्हटलं जात असतं. मित्रांनो, यानंतर आपण जे भाग पाहणार आहोत त्या भागाचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जात असतं. दोन प्रकारचे भाग कंपनी निर्गमित करू शकते, समाजाला विकू शकते. कारण जास्तीत जास्त भांडवल गोळा करण्यासाठी काहीतरी क्लृप्त्या चालवाव्या लागतात, काहीतरी कल्पना त्या ठिकाणी लढवावी लागत असते. तशा प्रकार या ठिकाणी भागाचे दोन प्रकार पडतात. एक प्रकार आहे इक्विटी शेअर्स, याला सामान्य भाग म्हणतात किंवा ऑर्डिनरी शेअर्स असंही याला म्हटलं जात असतं. आणि दुसरं आहे प्रिफरन्स शेअर्स, म्हणजे पसंतीचे भाग, अशा प्रकारे म्हटलं जातं याला, पसंतीचे भाग, प्रिफरन्स शेअर्स. असे दोन भाग विकले जात असतात. पहिला भाग आहे इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स खरेदी करणारे खरे कंपनीचे मालक असतात. म्हणून इक्विटी शेअर्स म्हणजे जे शेअर्स किंवा जे भाग पसंतीचे भाग नाहीत ते याला आपण सामान्य भाग म्हणू, इक्विटी शेअर्स म्हणू. इक्विटी शेअर्स म्हणजे ज्या भागावर डिव्हिडंड आणि कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी जे भांडवल परत केलं जात असतं त्याच्यामध्ये प्राथमिक अधिकार नसतो, अशा प्रकारच्या भागांना सामान्य भाग किंवा ऑर्डिनरी शेअर्स किंवा इक्विटी शेअर्स म्हणतात. व्याख्या तुमच्या लक्षात आली का? पहा, ज्या भागावर डिव्हिडंड म्हणजे वार्षिक लाभांश, ॲन्युअल डिव्हिडंड जे कंपनीकडून दिला जात असतो, तो डिव्हिडंड मिळविण्यामध्ये आणि कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भांडवल परतीमुळे प्राथमिक अधिकार मिळत नाही, त्याला इक्विटी शेअर्स म्हणतात. आता तुम्हाला कदाचित वाटेल की इक्विटी शेअर्स खरेदी करणारे कंपनीचे खरे मालक आहेत, मग यांना प्राथमिक अधिकार का नसतो? लक्षात ठेवा मित्रांनो, खऱ्या अर्थानं हे मालक असतात, तर मालकाची एक जबाबदारी पडते की दुसऱ्याचं अगोदर देऊन टाकायचं, परक्याचं अगोदर देऊन टाकायचं आणि मग उरलं सुरलं सगळं आपलंच असतं. या अर्थाने या ठिकाणी त्यांना प्राथमिक अधिकार नसतो. म्हणून ज्या भागधारकांना लाभांश आणि भांडवल परतीमध्ये प्राथमिक अधिकार नसतो, अशा भागांना काय म्हणतो आपण? इक्विटी शेअर्स किंवा सामान्य भाग किंवा ऑर्डिनरी शेअर्स या संकल्पनेमध्ये मोडतो आपण. दुसरं आहे प्रिफरन्स शेअर्स, पसंतीचे भाग किंवा याला पूर्वाधिकार भाग म्हणतात. दुसरा एक नाव आहे त्याला पूर्वाधिकार भाग. पूर्वाधिकार म्हणजे प्रिफरन्स शेअर्स म्हणजे ज्या शेअर्सवर, ज्या भागावर लाभांश आणि विसर्जनाच्या वेळी भांडवल परतीमध्ये प्राथमिक अधिकार मिळतो, पूर्व अधिकार मिळतो, अशा भागांना आपण प्रिफरन्स शेअर्स किंवा पूर्वाधिकार भाग म्हणतो. कारण हे प्रिफरन्स शेअर होल्डर हे केवळ कंपनीला भाग भांडवल पुरविणारे सप्लायर असतात, पुरवठा करणारे असतात, हे मात्र कंपनीचे मालक नसतात.
म्हणून जणू काही आपल्या कंपनीला त्यांनी लोनच पुरविलेलं आहे अशा अर्थानं त्यांना अगोदर अधिकार द्यावा लागतो. ते एक आपल्याकडे असलेलं कर्जच असल्यासारखं आहे, म्हणून ते अगोदर त्यांना द्यावं लागतं. आणि अशा भागावर जो लाभांश, वार्षिक लाभांश दिला जात असतो, तो लाभांश देखील निश्चित दराने दिला जात असतो. निश्चित म्हणजे प्रिफरन्स शेअर्स जेव्हा इश्यू केले जातात, त्या इश्यू करत असताना त्या प्रॉस्पेक्टसमध्ये त्याचा उल्लेख असतो की या प्रिफरन्स शेअर्सवर 8% 10% वार्षिक लाभांश दिला जाईल, ॲन्युअल डिव्हिडंड दिलं जाईल 10%, 8%, 5%, अशा प्रकारे त्याचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष उल्लेख केला जात असतो, म्हणजे निश्चित दराने दिला जात असतो. याचा अर्थ असा आहे की सर्वात अगोदर वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सभेमध्ये डिव्हिडंड जाहीर झाला की सर्वात अगोदर पूर्वाधिकार कोणाला, या प्रेफरन्स शेअर्सला पोहोचतो आणि त्यांना सांगितलेल्या टक्केवारीप्रमाणे त्यांना डिव्हिडंड दिला जात असतो. आणि त्यांना डिव्हिडंड देऊन उरलेला जो काही लाभ आहे, उरलेला जो काही प्रॉफिट आहे, त्या प्रॉफिटवर मात्र सर्वच्या सर्व या इक्विटी शेअर होल्डरचा अधिकार असतो, ऑर्डिनरी शेअर होल्डरचा अधिकार असतो, सामान्य भागधारकाचा अधिकार असतो. ही मालकाची भूमिका आहे. म्हणून दुसऱ्याला अगोदर देऊन टाकायचं आणि उरलेलं सर्व आपल्याकडेच राहणार आहे. म्हणून ह्या प्रिफरन्स शेअर्सला पूर्वनिश्चित दराने आणि पूर्व अधिकाराने लाभांश दिला जातो. आणि जेव्हा कंपनी विसर्जनामध्ये निघते तेव्हा देखील त्यांचं भांडवल अगोदर परत करावं लागतं. आपण मागं पाहिलेलं आहे, जसं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिपमध्ये क्रेडिटर्स अगोदर द्यावे लागतात आणि मग मात्र काही असेल तर भागधारक परत घेत असतात असले पैसे. तशा प्रकारे प्रेफरन्स होल्डर हे एक प्रकारचे कॅपिटल सप्लाय करणारे लोक असल्यामुळे त्यांचं भांडवल त्यांना अगोदर परत करावं लागतं आणि मग उरलेलं सर्व जे भांडवल आहे ते पुन्हा शेअर कॅपिटल आपल्या इक्विटी शेअर होल्डरला दिलं जात असतं, सामान्य भागधारकालाच मिळत असतं. हा त्याच्यावर अधिकार असतो. म्हणून अशा रीतीनं इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्समध्ये डिफरन्स आहे मित्रांनो. तर आपल्याला थोडक्यात आता आपल्याला पाहायचं आहे सगळे इक्विटी शेअर्सवरच आपल्याला सगळे प्रॉब्लेम करायचे आहेत, परंतु ओघाने प्रिफरन्स शेअर्स आलेला आहे. तर थोडक्यात प्रिफरन्स शेअर्सचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारावरही आपण जरा थोडं नजरफेक करूया, थोडक्यात त्याचं विवरण पाहूया आणि नंतर मग आपल्या मुख्य भागाकडे वळूया. तर प्रिफरन्स शेअर्सचे काही प्रकार पाडलेले आहेत. टाइप्स ऑफ प्रिफरन्स शेअर्स. पहिला प्रकार आहे कम्युलेटिव्ह अँड नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. आता कम्युलेट होणे म्हणजे संचय होणे. पहा इथं संचयी आणि असंचयी पूर्वाधिकार भाग, पूर्वाधिकार पसंतीचा भाग असं आपण म्हणू. संचयी आणि असंचयी, कम्युलेटिव्ह आणि नॉन कम्युलेटिव्ह. कम्युलेट होणे म्हणजे संचय होणे. एखाद्या वर्षामध्ये कंपनीला प्रॉफिट झाला नाही. आपल्याला माहित आहे प्रेफरन्स शेअर्सला हा दरवर्षी पूर्वनिश्चित दराने डिव्हिडंड द्यावाच लागतो, हे ठरलेलं आहे. परंतु कदाचित एखाद्या वर्षी जर कंपनीला डिव्हिडंड देण्यासारखा जर नफा झाला नाही तर त्या वर्षी नफा डिव्हिडंड कोणालाही दिला जात नाही. पण अशा वर्षी जो डिव्हिडंड पूर्वाधिकार भागधारकांना किंवा प्रेफरन्स शेअर होल्डरना द्यावयाचा आहे तो बुडत नाही. ऑर्डिनरी शेअर्सचा मात्र बुडतो, कारण ऑर्डिनरी शेअर्सवाले हे मालक असतात, शेअर होल्डर हे मालक असतात. म्हणून नफा झाला नाही कंपनीला तर आपला नफा डिव्हिडंड कुठून घेणार त्यांनी. परंतु हे मात्र भांडवल पुरवठा करणारे असून करार करून यांनी आम्हाला पूर्वनिश्चित दराने डिव्हिडंड दिलाच पाहिजे असा करार करून हे भांडवल पुरविलेलं आहे, म्हणून त्यांना मात्र हे डिव्हिडंड द्यावं लागतं. पण डिव्हिडंड देण्यापुरता जर प्रॉफिट आपल्याला झाला नसेल तर जेव्हा केव्हा पुढच्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी जोपर्यंत प्रॉफिट हा डिव्हिडंड देण्यायोग्य होत नाही तोपर्यंत तेवढ्या वर्षाचा डिव्हिडंड यांचा कम्युलेट होतो, संचयी होतो. म्हणजे याचा अर्थ चौथ्या वर्षी जर कंपनीला पुरेपूर नफा झाला आहे आणि तेव्हा कंपनी आता भागधारकाला डिव्हिडंड देण्याच्या स्थितीत आहे, असं जेव्हा होतं त्यावेळेला मात्र मागच्या 4 वर्षाचा डिव्हिडंड हा संचयित होतो, कम्युलेट होतो, साठा होतो त्याचा. आणि झालेला साठा एकदाच चौथ्या वर्षी या कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्सला द्यावा, त्या शेअर होल्डरला द्यावा लागतो. म्हणजे यांचा डिव्हिडंड बुडत नाही.
कंपनीला नफा हो अथवा न हो, फक्त या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी नाही तर तिसऱ्या वर्षी, केव्हा का होत नाही तो डिव्हिडंड मिळतोच. म्हणजे जणू व्याज जशा प्रकारे व्याजाने भांडवल आपण पुरवतो त्या व्याजही द्यावंच लागतं, तशा प्रकारे हे कम्युलेटिव्ह प्रेफरन्स किंवा नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअरचा हा प्रकार आहे. म्हणजे नॉन कम्युलेटिव्ह म्हणजे अशा कंपनीला, अशा शेअर होल्डरला असा हा संचयी लाभ मिळत नाही. जर कंपनीला नफा झाला तर मात्र त्यांना डिव्हिडंड मिळतो, जर नफा झाला नाही तर डिव्हिडंड त्याला मिळणार नाही. म्हणून नॉन कम्युलेटिव्ह त्यांचा डिव्हिडंड हा संचित होत नाही, कम्युलेट होत नाही, साठला जात नाही. नंतर नेक्स्ट आहे रिडीमेबल अँड इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. म्हणजे त्यांना मराठीतून म्हणतो आपण परतफेड योग्य आणि परतफेड अयोग्य, अपरतफेड योग्य अशा प्रकारे म्हटलं जातं. म्हणजे काही प्रिफरन्स शेअर हे समाजाकडून प्रिफरन्स शेअर विक्री करून भांडवल गोळा केलं जातंच, परंतु काही विशिष्ट मुदतीमध्ये ते परत करण्याच्या अटीवर असे शेअर्स निर्गमित केले जात असतात. म्हणजे हे भांडवल त्यांची मुदत संपल्यानंतर कंपनीला परत करावं लागत असतं, परत करणे भाग पडत असतं. आणि काही भाग हे कंपनी परत नाही केलं तरी चालतं, अविरतपणे कंपनीकडे फक्त लाभांश देत राहायचा आणि अशा प्रकारचे शेअर होल्डरही तसेच राहत असतात. म्हणून दोन प्रकारचे भाग, ज्या प्रेफरन्स शेअरवर ज्या प्रकारे जे प्रिफरन्स शेअर्स विशिष्ट मुदतीनंतर परतफेड करण्यासारखे असतात, परतफेड करावयाचे असतात, त्यांना आपण रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणतो. म्हणजे परतफेड योग्य पूर्वाधिकार भाग असा आपण म्हणत असतो. आणि ज्यांना परतफेड करायचं नाही असं त्याला अपरतफेड योग्य पूर्वाधिकार भाग, म्हणजे असे भाग विशिष्ट मुदतीत परतफेड करावयाचे नसतात. अशा प्रकारे त्या प्रिफरन्स शेअर होल्डर आणि कंपनीच्या मध्ये जो करार झालेला आहे त्या करारामध्येच ठरविलेलं असतं. नंतर पार्टिसिपेटिव्ह अँड नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स, सहभागी आणि असहभागी पूर्वाधिकार भाग. सहभागी आणि असहभागी आता पहा कशा प्रकारे या प्रिफरन्स शेअरला आपल्याला माहीत आहे डिव्हिडंड देण्यामध्ये इक्विटी शेअरच्या अगोदर द्यावं लागतं आणि विसर्जनाच्या वेळी भांडवल देखील सामान्य भागधारकाच्या अगोदर भांडवल परत करावं लागतं, इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर यांना परत करावं लागतं. एवढं करूनही जर एखाद्या वर्षी अशा प्रकारचा नफा झाला की प्रिफरन्स शेअर होल्डरलाही आपण डिव्हिडंड दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या इक्विटी शेअर होल्डरलाही डिव्हिडंड दिलेला आहे, तरीही नफा काही शिल्लक राहत असेल तर असा नफा पुन्हा कंपनीनं आपल्या शेअर होल्डरला वाटावा असं जर वाटलं तर अशा वेळेला ज्या प्रिफरन्स शेअर होल्डरला उर्वरित नफ्यामध्ये डिव्हिडंड मिळविण्याचा पूर्वाधिकार मिळतो त्याला आपण सहभागी प्रिफरन्स शेअर होल्डर असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी पार्टिसिपेटिव्ह म्हणजे उरलेल्या नफ्यामध्ये देखील डिव्हिडंड मिळण्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार ज्यांना दिला असतो अशा पूर्वाधिकार भागधारकांना आपण काय म्हणतो असतो पार्टिसिपेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असं आपण म्हणत असतो. आणि ज्यांना अशा प्रकारचा अधिकार नाही, एकदा पूर्वनिश्चित दराने त्यांना लाभांश दिला की पुन्हा मात्र त्यांना उर्वरित नफा किती जरी लाभांश झाला असेल तर तो इक्विटी शेअर होल्डरला दिला जातो. प्रिफरन्स शेअर होल्डरला तसा अधिकार जर नसेल तर त्याला नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असं म्हटलं जात असतं. म्हणजेच ज्या पूर्वाधिकार भागधारकांना किंवा पूर्वाधिकार भागावर एकदा लाभांश मिळतो आणि दुसऱ्या वेळेस लाभांश जेव्हा दिला जातो त्याच्यातही पूर्वाधिकार मिळतो, अशाला आपण काय म्हणतो सहभागी. आणि ज्यांना नंतरच्या डिव्हिडंडमध्ये दुसऱ्या वेळेच्या डिव्हिडंडमध्ये त्यांना सहभागी होता येत नाही त्याला असहभागी भागधारक असे आपण म्हणत असतो, प्रेफरन्स शेअर्स म्हणत असतो. म्हणून याला पार्टिसिपेटिव्ह अँड नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर होल्डर असं म्हटलं जातं. आणि दुसरं आहे लास्ट प्रकार कन्व्हर्टिबल अँड नॉन कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअर्स. म्हणजे परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय पूर्वाधिकार भाग.
आता पहा, कन्व्हर्टिबल, कन्व्हर्ट म्हणजे परिवर्तन करणे. कशात परिवर्तन करणार? असे काही पूर्वाधिकार भागधारक असतात किंवा असे काही प्रिफरन्स शेअर होल्डर असतात, जर कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असतील, किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांना लाभांश मोठ्या प्रमाणात मिळत असतो आणि बाजारात देखील असे भाग विकून प्रचंड प्रमाणात नफा मिळत असतो त्यांना. आणि अशा वेळेला या प्रिफरन्स शेअर होल्डरलाही वाटलं की आपल्या प्रिफरन्स शेअर होल्डर काय निश्चितच दराने फक्त लाभांश मिळतो आहे, पण कंपनी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे, कंपनीला प्रचंड नफा मिळत आहे आणि त्याचा परिणाम कशावर होतो? इक्विटी शेअर्सच्या किमती वाढण्यावर होतो. आणि इक्विटी शेअर्सच्या किमती एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढतात की यांना जो लाभांश मिळतो त्याच्या लाभांश अनेक पटीने त्यांना लाभ होत असतो. म्हणून हे प्रिफरन्स शेअर होल्डर देखील पुन्हा त्यांना वाटते की आपल्या या प्रिफरन्स शेअरवर निश्चित दराने लाभांश मिळविण्यापेक्षा अमर्यादित नफा हा इक्विटी शेअर्सवर होत आहे किमती वाढल्यामुळं, म्हणून आपल्याही प्रिफरन्स शेअरचं आपण इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करून घ्यावं असं जर वाटलं तर ज्या भागाचं इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करता येऊ शकतं त्याला कन्व्हर्टिबल, परिवर्तनीय प्रिफरन्स शेअर म्हणतो आपण. आणि ज्या भागाचं इक्विटी शेअर्समध्ये परिवर्तन करताच येत नाही, म्हणजे पूर्वीच्या करारनाम्यामध्ये ठरल्याप्रमाणे असं इक्विटी शेअर्समध्ये परिवर्तन करताच येत नाही, त्याला अपरिवर्तनीय, म्हणजे प्रिफरन्स शेअर्सच राहणार, इक्विटी शेअर त्यांचे होणार नाहीत, इक्विटी शेअरमध्ये त्याचं रूपांतर करता येणार नाही, अशाला मात्र आपण इथं पहा नॉन कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअर्स असं आपण म्हणत असतो. लक्षात येते का? पहा तुमच्या आता, म्हणजे ज्या पूर्वाधिकार भागाचं सामान्य भागात रूपांतर करता येऊ शकतं अशा प्रिफरन्स शेअर्सला काय म्हणतो आपण? परिवर्तनीय, म्हणजे कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअर्स म्हणतो, परिवर्तनीय पूर्वाधिकार भाग म्हणतो. आणि ज्या भागाचं परिवर्तन करताच येत नाही आपल्या सामान्य भागामध्ये त्याला अपरिवर्तनीय प्रिफरन्स शेअर्स असं आपण म्हणत असतो. म्हणजे प्रिफरन्स शेअर्स विषयीची थोडक्यात आपण माहिती पाहिली. एवढा जरी तुम्ही आपण लक्षात ठेवले याचे प्रकार तर तुम्हाला बराच लाभ होईल, अकाउंटमध्येही लाभ होईल आणि ओशीएमच्या अभ्यासक्रमामध्ये देखील लाभ होईल. तर आज आपण आता एवढ्यावरच इथे थांबूया आणि पुढच्या तासाला येईन मी, तोपर्यंत याचं थोडं चिंतन मंथन करा. म्हणजे हा भाग आपल्याला चांगला जर कळाला तर याच प्रकरणामधील पुढच्या भागामध्ये आपल्याला त्याची मदत होणार आहे, त्या अभ्यासाचं सहाय्य होणार आहे. तर यावर थोडंसं चिंतन करायचं. आपल्याकडे पुस्तक असेल तर ते थोडं वाचून काढायचं, मुद्दे लक्षात ठेवायचे. धन्यवाद.